रिलेशनशिपमध्ये असताना अनेकांना वाटतं की आता आयुष्यात एकटेपणा राहणार नाही, कारण आपल्यासोबत एक व्यक्ती आहे जी आपल्याला समजते, आपल्याशी बोलते आणि आपल्या आयुष्याचा भाग असते. पण काही वेळा असंही होतं की नात्यात असूनही मनात एकटेपणाची भावना निर्माण होते. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी आतून मात्र रिकामेपणा जाणवू शकतो. कधीकधी हे एकटेपण संवाद कमी झाल्यामुळे निर्माण होतं. सुरुवातीला ज्या गोष्टी सहज शेअर केल्या जात होत्या त्या हळूहळू कमी होतात. दोघंही आपल्या कामांमध्ये किंवा आयुष्यात इतके व्यस्त होतात की मनातील भावना, चिंता किंवा आनंद व्यक्त करणं कमी होतं. त्यामुळे नातं असूनही मनात अंतर जाणवू लागतं. काही वेळा असंही होतं की समोरची व्यक्ती आपल्यासोबत असते पण ती आपल्याला पूर्णपणे समजत नाही असं वाटतं. आपले विचार, भावना किंवा अपेक्षा नीट व्यक्त होत नाहीत आणि त्यामुळे मनात एकटेपण वाढू शकतं. अशा वेळी लोकांना असं वाटू शकतं की आपण नात्यात असूनही खरोखर एकटे आहोत. खरं तर कोणत्याही नात्यात संवाद, समजूतदारपणा आणि वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. जर दोघांनीही एकमेकांच्या भावना ऐकून घेतल्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या एकटेपणाची भावना कमी होऊ शकते. कारण नात्याचं खरं सौंदर्य हे फक्त एकत्र असण्यात नाही, तर एकमेकांना खऱ्या अर्थाने समजण्यात असतं.